आणि ज्या वेळेला आपण बेसावर असतो त्या बेसावर क्षणी तो अचानक आपल्याला गाठतो. छत्री घेऊन बाहेर पडावं पाऊस येईल म्हणून तर छत्रीचं ओझं तर पाऊसच पडत नाही. आणि आज पावसाचं काही चिन्ह दिसत नाही म्हणून छत्री घेऊन घरी ठेवून निघावं तर पाऊस बरोबर गाठतो. आणि तो जो क्षण असतो ना तो फार महत्वाचा असतो. मी आयुक्तांना सुद्धा त्याच क्षणाची एक सूचना करत होतो नेहमी आणि दरवर्षी करत असतो. कारण पहिला पाऊस मी नेहमी आपली तारंबळ उडवतो. गेल्या वर्षी मला आठवतंय की असाच सोहळा आपण वरळीला केला होता. पंपिंग स्टेशनचं लोकार्पण झालं. 4 दिवसात पाऊस असा जोरदार पडला 18-19 जूनला पाणी तुंबून गेलं. म्हणजे आमचे सगळे दावे होते की यावर्षी पाऊस किती पडला तरी पाणी तुंबणार नाही. पहिल्याच पावसामध्ये आमचीच पावसाने तारंबळ उडवून टाकली. झालं होतं असं की ते जे पंपिंग स्टेशन आहे वरळीचं आता मला वाटतं आपण ते गेट बीट सगळे केली नाही. त्या गेटमध्ये एक धोंडावून अडकला. पाऊस तुफान पडतोय लाटा उसळलेल्या आहेत आणि अशा उसळलेल्या समुद्रामध्ये त्या गेटच्या इकडे उतरता येणं शक्य नव्हतं आणि पाऊस थांबेपर्यंत वाट पाहावी लागली. दणक्यात 16 वेळा सगळं झालं पण हे अचानक असं काहीतरी होईल ही कोणालाच कल्पना नव्हती. सूचना मला वाटतं सगळ्यांनी चांगले केलेल्या आहेत. उपमहापौर अलकाताई तुम्ही केलेल्या आहेत, अजयजी तुम्ही केलेल्या आहेत, महापौरांनी केलेल्या आहेत. सूचना केल्यानंतर ते पाळणं हे आपलं कर्तव्य आहे. कारण इकडे सुद्धा ते फिल्टर लावलेलं आहे. स्वच्छ पाणी समुद्रात जाईल. कचरा नाल्यात टाकू नका हे मला वाटतं सगळ्यात महत्वाची सूचना आहे. कारण मला आणखीन एक आठवण आहे की इर्ल्याचं पंपिंग स्टेशन जेव्हा सुरू केलं होतं पहिलं वर्ष अतिशय व्यवस्थित झालं. दुसऱ्या वर्षी पाणी तुंबलं आणि ते पाणी तुंबलं म्हणजे तिकडे पाणी तुंबलं ते जिहूपर्यंत पाणी तुंबलं. असं का झालं? ज्यावेळेला मी गेलो पाहायला तेव्हा लक्षात आलं की पहिल्या वर्षी आपण माणसं उभी केली होती ती बिचारी बांबू घेऊन ते कचरा ढकलत होती. दुसऱ्या वर्षी आपण यंत्र लावलं की बाबा माणसं कशी काय काम करणार त्या पावसामध्ये. आणि यंत्र लावल्यानंतर जो कचरा आला त्या कचऱ्यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्या वगैरे सोड्या गाद्या टेबल खुर्च्या जे काय होतं नव्हतं ते सगळं त्याच्यात येऊन बसलं आणि ते फिल्टरवरती बसल्यानंतर मशीन तरी काय करणार. आणि अशी पंचायत झाली की त्या मग धुवाधार पावसात अक्षरशः माझ्या डोळ्यासमोर आजही ती चित्र आहे. दोरखंड बांधून आपले सफाई कामगार बांबू घेऊन त्याच्यात म्हणजे जरा तोल गेला की तो गेला त्याच्यामध्ये म्हणजे तो त्या पुन्हा सापडणारच नाही. त्या फिल्टरेशन प्लांटमध्येच गेला. तर हे एवढं विचित्र आहे. म्हणून ही जी सूचना आहे की बाबा नाल्यामध्ये कचरा टाकू नका तुम्ही. आणि दरवेळेला म्हणजे यावर्षी जरा जास्तच झालं. नाला सफाई आणि रस्त्याचे कंत्राट. रस्ते आता पाणी नाही ना तुंबलं मग आता सगळ्यांचं लक्ष रस्त्यावरती जाणार. खड्डे किती पडले बघा किती मोठा खड्डा पडला. टीका करा जरूर करा. मला टीकेला मी कधी नाही म्हणत नाही. आम्ही जिथे चुकत असू तिथे जरूर टीका करा. पण टीका करताना आव्हान किती मोठं महापालिका पेलते आहे तिचंही कौतुक मध्ये मध्ये केलं तर मला वाटतं टीका करण्याचा आपल्याला अधिकार मिळतो. अन्यथा नुसतं कौतुक न करता टीका करत बसलं तर तो टीका करायला अधिकार राहत नाही. मेहता साहेब आपण जे सांगितलं ते फार महत्वाचं आहे. जवळपास 700-750 किलोमीटरचे नाले या मुंबईमध्ये म्हणजे प्रदीपजी किती झाले इथून गोवा रस्ता जर का केला लांबी किती झाली मुंबई ते गोवा हे एवढं प्रचंड नाल्यांचं जाळं हे आपल्या मुंबईमध्ये प्रत्येक नाला काही वेळेला तर मी बघितलेलं आहे अक्षरशः एक जेमतेम 7-8 फुटाच्या अरुंद त्या नाल्यातनं तो सगळा कचरा येत असतो. बरं नाला साफ केल्यानंतर मी नेहमी यांना सांगतो की तुम्ही जरा कारण थोडंसं काय फोटोग्राफी करतो पण नाल्याची फोटोग्राफी नाही करायची मला. पण तुम्ही मुद्दामून एक यंत्रणा अशी उभी करा की तुंबलेला नाला त्याचा फोटो घेतला साफ केलेला नाला त्याचा फोटो घेतला आणि पुन्हा 8-10 दिवसानंतर त्या नाल्याची परिस्थिती काय झाली त्याचाही फोटो लावा. म्हणून माझी मुंबईकरांना विनंती आहे की पाऊस तर पडला पाहिजे पावसाचा आनंद घेतला पाहिजे. पण हा जो काय कचरा पडतो तो पावसातून पडत नाही. कचऱ्याचा पाऊस हा आपण पाडत असतो. तो जर का कचरा आपण नाल्यात न टाकता इतरत्र जर का टाकला त्याच्यासाठी जर महापालिकेने केलेली सोय तर बरंचसं आपलं संकट हे आपोआप दूर तर होणार नाही येणारच नाही मला असं वाटतं. आणि मला वाटतं की अलकाताई तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या की बदलती आपली बदलतं राहणीमान त्याच्याप्रमाणे होणारा सगळा विकास तो विकास बघितल्यानंतर मला सुद्धा आठवतंय की आमच्या लहानपणी कलानगरमध्ये आम्ही शाळेत जेव्हा होतो त्या आसपास नुसती खाडीच पसरली होती. आता ते बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स झालेला आहे. पाठीकडे तो मोठा आहे MMRDचा रस्ता झालेला आहे. या बाजूला आता अक्षरशः राक्षसासारख्या मोठ्या इमारती उभ्या राहतात. पूर्वीचा पावसाळा जो होता तो पाणी यायचं कुठून आणि जायचं कुठे तेच कळायचं नाही. एवढं म्हणजे पाऊस पडायला पाणी म्हणजे पावसाला सुद्धा कदाचित मजा वाटत असेल मुंबईत पडायला की काय छान मुंबई आहे हिरवगार सगळं छान आहे त्याच्यामध्ये पावसाला सुद्धा मजा वाटत असेल.
पाणी यायचं आणि पाणी निघून जायचं, पाणी जायला सुद्धा रस्ता होता. आता आपण विकासाच्या नावाखाली पाणी जायचा कधी विचारच करत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं आपण जो आता डीपीचा जो विचार करतो आहोत त्या डीपीमध्ये हे 25 मिलीमीटरचं 50 मिलीमीटर नवीन मीटर म्हणजे जिथे जिथे करता येणं शक्य तिकडे त्याहूनही जास्त सुविधा ठेवा तुम्ही. कारण विकास कसा होईल सांगता येत नाही, FSI कसा वाढेल सांगता येत नाही. तो विचार करून जर का आपण सगळ्या गोष्टी केल्या तरी बरीचशी संकट आपण विचार न करता आणि संकट ओढवून घेत असतो. तर या संकटाचा म्हणजे मुंबईची बाबा मर्यादा किती आहे, किती पाऊस पडला तर काय होऊ शकतं. मध्यंतरी मी एक बातमी वाचली होती, मला माहिती नाही आपल्या वाचनात आली असेल नसेल. जागतिक कुठली तरी एक संस्था आहे, तिने अभ्यास केलेला आहे आणि त्या संस्थेने असा निष्कर्ष काढलाय की जे काय ग्लोबल वॉर्मिंग प्रकरण आहे त्याच्यामुळे समुद्राची पातळी वाढते आणि येत्या 50 वर्षात जगातल्या काही 4-5 शहरांना पाण्यापासून मोठा धोका आहे. त्या 4-5 शहरात त्यांनी मुंबईचं नाव दिलेलं आहे. मुंबईचं नाव म्हणजे हे तुम्ही पंपिंग स्टेशन किती करा, किती नाले साफ करा, पण जर का बर्फ वितळायला लागला तर याचा काही उपयोग होणार नाही. आपली मुंबई किती पाण्याखाली जाईल काही सांगता येत नाही. तर त्याचाही विचार करून मला वाटतं विकासाची रूपरेषा आपण आखली पाहिजे. असो, जास्त मी काही सांगत नाही. माझं मार्गदर्शन, माझ्या नेतृत्वाची बरीच चर्चा झाली, बरंच कौतुक झालं. मी सूचना करत असतो, पण मला अभिमान आहे की माझ्या सूचनांवरती काम करणारे सैनिक सहकारी मला लाभलेले आहेत. त्यांचा सगळ्यांचा मला अभिमान वाटतो. महापालिका प्रशासन, अलकाताई, सहकारी पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाचं सुद्धा मला कौतुक आहे. आणि यामिनीताई तुम्हीच बोलला, नुसतं करून नाही दाखवलं तर वेळेच्या आत आपण करून दाखवलं. त्या सगळ्या इथल्या कंत्राटदारांचं सुद्धा मला वाटतं त्यांचं काळ्या यादीत नाव नाहीये. हल्ली सांगतात त्या, कारण इथून गेल्यानंतर पुन्हा यांचं नाव काळ्या यादीत असलं तर करता काय, त्यांचं सत्कार माझ्या हस्ते व्हायचं. तर अशा या गोऱ्या कंत्राटदारांचा सुद्धा मला एक अभिमान वाटतो. असंच काम जर का आपण सगळे मिळून करत राहिलो तर खरोखर मुंबईचा पावसाळा पुन्हा एकदा हा लोकांच्या आनंदाचा, कुतूहलाचा आणि एकूण समाधानाचा असा हा ऋतू ठरेल आणि तसा तो ठरो एवढ्या शुभेच्छा देऊन मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तेव्हा रेरोडवरच्या पंपिंग स्टेशनचं उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.